नमस्कार. सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला पोळ्या उरतात आणि आपण त्याचे वेगवेगळे प्रकार बनवतो. आज मी जो प्रकार बनवणार आहे ना, तो खूपच यम्मी आहे आणि त्यासाठी तुम्ही मुद्दाम पोळ्या उरवाल, इतका छान होतो हा पदार्थ. ही रेसिपी खूप कमी जणांना माहिती आहे. बनवायला जेवढी सोपी आहे ना, तेवढीच क्रिस्पी होते आणि खायला खूपच सुंदर लागते. चला मग कसं बनवायचं ते दाखवते. तर माझ्याकडे इथे 3 पोळ्या उरलेल्या आहेत. ह्या पोळ्या रात्रीच्या आहेत. जास्त पण शिळ्या पोळ्या वापरायच्या नाही. सकाळच्या असतील तर संध्याकाळी वापरा आणि संध्याकाळच्या असतील तर सकाळी वापरा. आता एक बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी इथे मी तांदळाचे पीठ घेतले. तांदळाच्या पिठामुळे या पदार्थाला एकदम कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे तांदळाचे पीठ नक्की घालायचे. याचसोबत 1 चमचा मिरची पावडर घालूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स बारीक कट करून घालू शकता, जसं की कोथिंबीर, पालक, मेथी हे सुद्धा तुम्ही बारीक कट करून यामध्ये घाला आवडत असेल तर. लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मी जे हे साहित्य वापरले आहे एवढेच घातले तरी ही रेसिपी खूप सुंदर तयार होते. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावरती यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. यात गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आणि पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचे नाही. ज्याप्रमाणे आपण आळूवडीसाठी पीठ बनवतो तसेच हे घट्ट पीठ भिजून घ्यायचे. जास्त पातळही करायचे नाही. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. आता गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. पाणी गरम होईपर्यंत प्लेटमध्ये 1 चपाती घ्यायची आणि भिजवलेलं पीठ या पोळीला लावून घ्यायचं. पूर्ण पोळीला व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं, कडेला सुद्धा लावायचं. तुम्ही उरलेल्या चपातीचा कोणता पदार्थ बनवता आणि मी आज जो पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे, हा पदार्थ तुम्ही याआधी बनवलेला आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडतं. सर्व पोळीला पीठ लावून झाल्यानंतर पोळी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि असे थोडे थोडे पीठ लावायचे आणि मग पुन्हा दुमडायची. असं सर्व पोळीला आपल्याला हे पीठ लावून गोल रोल बनवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण आळूवडी बनवतो अगदी सेम त्याचप्रमाणे हे आपल्याला करायचं आहे. फक्त आपण आळूवडी बनवताना या पिठामध्ये चिंच आणि गूळ घालतो, पण आपण यामध्ये घातलेला नाही. बाकी सगळी प्रोसेस त्याप्रमाणेच करायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने एक रोल मी बनवून घेतलाय. आता बाकीचे पण आपण याच पद्धतीने रोल बनवून घेऊया. तर सर्व चपातींचे रोल या पद्धतीने मी बनवून घेतले. आता काय करायचं आहे, अशी चाळणी घ्यायची, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. असं तेल लावल्यामुळे हे उकडताना खाली चिटकत नाही, तेव्हा तेल नक्की लावा चाळणीला. व्यवस्थित तेल लावून घेतल्यावरती या चाळणीमध्ये हे रोल आपल्याला ठेवून घ्यायचे. तिन्ही रोल व्यवस्थित आपल्याला यामध्ये ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. थोडे दूर दूर ठेवायचे. आता ही चाळणी आपण जे पाणी उकळून घेतलंय त्या उकळलेल्या पाण्यावर ही चाळणी ठेवून वरून झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे उकडून घ्यायचे. आपण आळूवडी, कोथिंबीर वडी जशी उकडून घेतो त्याप्रमाणे. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. 10 मिनिटांमध्ये हे वरती लावलेलं पीठ छान शिजून तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे. आता हे थंड झालेले रोल आपल्याला कट करून घ्यायचे. मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचे. फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त जाडही नाही. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कट केलेली वडी मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा,
बनवायला खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की बनवून पहा। सर्व वड्या मस्त कट करून झालेल्या आहे। आता ह्या तळून घेऊया। त्यासाठी गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवले होते आणि तेल सुद्धा मस्त गरम झालंय। आता ह्या वड्या सोडायच्या आणि मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं ह्या तळून घ्यायच्या आहे। फार वेळ लागत नाही, खूप पटकन तयार करून होतात। अगदी कुरकुरीत हा पदार्थ तयार होतो। उरलेल्या चपातीपासून हा बनवला आहे, हे कुणाला कळणार सुद्धा नाही। इतका सुंदर आणि क्रिस्पी हा पदार्थ तयार होतो। लहान मुलांना तर प्रचंड आवडेल असा हा कुरकुरीत पदार्थ आहे। तर हे बघा 2 मिनिटामध्ये मस्त मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगावरती हे कुरकुरीत मी तळून घेतलंय। कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। हे कुरकुरीत पण झालेले आहेत। आता ही पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या वड्या सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहे। आधी तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर मस्त सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या। तर हे बघा सर्व वड्या माझ्या इथे तळून झालेल्या आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशी ही रेसिपी आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे। एकदा नक्की ट्राय करा। एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हे बघा, आहे ना खारीसारखी कुरकुरीत ही वडी। तर एकदा नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही क्रिस्पी रेसिपी आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे। तेव्हा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।